तर आज आपण बघणार आहे विदर्भ स्टाईलमध्ये मस्तपैकी कवळ्याची भाजी, म्हणजेच पंपकिन, भोपळा. वेगवेगळ्या ठिकाणी याला वेगवेगळी अशी नावे आहेत. ज्या कवळ्याचा वापर मी आज भाजीसाठी करणार आहे, याला आमच्या विदर्भाकडे भेली कवळं असं म्हटलं जाते बघा. आता तरी आपण वाटण तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी तवा टाकलेला आहे, धने, शेंगदाणे आणि लसूण. आता तेल टाकणार आहे आणि याला मस्तपैकी लाल होईस्तोवर भाजून घेणार आहे. थोडं शेंगदाणे आणि धणे लाल झाले तर त्यावर मागे टाकणार आहे मी जिरं, कारण जिरं लगेच जळतं, त्यामुळे मी ते मागून टाकणार आहे बघा. छान असं जिरं टाकणार आहे. त्याला पण छान भाजून घेणार आहे. भाजून झालं मी एका प्लेटमध्ये त्याला काढून घेणार आहे. नंतर मी त्यावर टाकणार आहे सुकं खोबरं किसलेलं. आता त्याला पण छान लाल होईस्तोवर भाजून घेणार आहे. नंतर मी कांदा आणि तेल टाकून ते पण छान असं लाल होईस्तोवर भाजून घेणार आहे बघा. या मसाल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते बघा, आणि खूप असं मस्तपैकी मसालेदार असं आपलं कवळं तयार होते. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता त्याला थंड करायला ठेवणार आहे. तोवर मी चिरणार आहे कवळं. याची पाट मी काढून घेतली आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही ते पाट तशी ठेवू पण शकता बघा. आता थंड झालेला मसाला टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यामुळे टाकणार आहे मी चवीनुसार तिखट, हळद, धनापूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. पाणी टाकून मस्त मसाला तयार करून घेणार आहे. आता त्या पॅनमध्ये केलं आहे तेल गरम, त्यामध्ये टाकणार आहे मी हिंग आणि कढीपत्ता. सोबतच टाकणार आहे मी सुकी मिरची लालवाली. यामध्ये तिखट जरा व्यवस्थितच टाकायचं, नाहीतर भाजी गुळचट लागते बघा. आता मस्तपैकी त्यामध्ये वाटण टाकणार आहे आणि याला छान असं तेल सुटोपर्यंत शिजवून घेणार आहे बघा. मस्तपैकी आपल्याला तेल सुटोपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे, वाटण शिजवून घ्यायचं आहे बघा. किती छान असा कलर आलेला आहे आपल्या वाटणाला बघा. थोडं 2-3 मिनटात आपलं वाटण छान तयार होतं. त्यामुळे टाकणार आहे आपण मसाल्याचं पाणी. आता यामध्ये आपण दुसरं पाणी टाकणार नाही, एवढंच पाणी टाकणार आहे. छान तेल सुटलं आपला मसाल्याला, त्यामुळे टाकणार आहे आपण मस्तपैकी कवळं चिरलेलं बघा. अशा फोडीमध्ये चिरायचं आहे मोठ्या मोठ्या बघा. याला शिजायला काही वेळ लागत नाही. आता आपण यामध्ये पाणी टाकणार नाही, याला वाफेवर शिजवणार आहे मस्तपैकी. याला तेल सुटतं आणि मस्त खमंग अशी भाजी होते बघा. छान असं कवळ्याची भाजी तयार होते बघा. झाकण ठेवून याला मस्त आपण शिजवणार आहे. तर ही भाजी आमच्याकडे पोळ्याला स्पेशल बैलांसाठी केली जाते बघा. मी पण ही काल पोळ्याच्या दिवशी भाजी केली होती. तर आमच्या बैलासाठी आम्ही कवळ्याची भाजी, फळं, नंतर गोड शेंगोळ अशा पद्धतीने नैवेद्य करतो, पुरण करतो. मस्त भाजी आपली झालेली आहे. त्यामुळे टाकलं आहे मस्तपैकी कोथिंबीर. आता मी तुम्हाला नैवेद्य काढून दाखवते बघा. मस्तपैकी मीठ घेतलेलं आहे, लोणचं घेतलेलं आहे, कढी, वरण, भात, नंतर दूध घेतलेलं आहे, साधी पोळी, पुरणपोळी, फळं, नंतर घेतलेलं आहे भाजी कवळ्याची. सोबतच घेतलेलं आहे काकडी आणि पापड. मस्तपैकी मी नैवेद्य काढलेला आहे. मस्त दुधावर टाकलेलं आहे तूप, पुरणासोबत तूप घ्यायचं. कोणी दही खातात बघा. आणि आता हे नैवेद्य माझ्या बैलांना दाखवणार आहे बघा. छान असा पोळा मी साजरा केला होता. मी व्हिडिओ टाकलेला आहे, माझा व्हिडिओ नक्की बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.